बहुप्रतीक्षित राम मंदिरात भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी रोजी होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे। त्यानिमित्ताने देशभरातील रामभक्त अयोध्येत दाखल होण्याची शक्यता आहे। तर काही जण आताच जाऊन अयोध्येतील भव्य निर्माणाधीन राम मंदिर पाहून येत आहेत। 100हून अधिक वर्षे ज्या राम मंदिरासाठी वाद सुरू होता तो आता संपुष्टात आला असून आता रामाच्या भेटीची आस राम भक्तांना लागली आहे। त्यामुळे झोपडीत राहिलेल्या रामासाठी अतिभव्य अशा राम मंदिराची निर्मिती सुरू करण्यात आली आहे। हे अतिभव्य राम मंदिर कसे असेल, या मंदिराची वैशिष्ट्य काय, याबाबत श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र संस्थेने माहिती दिली आहे। राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत दिवाळीचा माहोल आहे। तसंच 22 जानेवारी रोजी देशभर दिवाळी साजरी करण्याचं आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे सचिव चंपतराय यांनी 22 जानेवारी या दिवसाची तुलना 15 ऑगस्ट म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य दिनासह केली होती। चंपतराय त्यांच्या अहवालात म्हणाले होते की 22 जानेवारी हा दिवस 15 ऑगस्ट इतकाच महत्त्वाचा आहे। कारगिल युद्धाप्रमाणे तसेच 1971च्या युद्धाप्रमाणे या दिवसाचे महत्त्व सुद्धा मोठे आहे। देशभरातील लोकांमध्ये राम मंदिरातील प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना व अभिषेक सोहळ्याबाबत समाधानाची भावना दिसून येते। हे मंदिर भारताला एकत्र आणण्याचे महत्त्वाचे साधन ठरणार आहे। या लहानशा शहरापुरता मर्यादित राम मंदिराचा आनंद आता देशाच्या अभिमानाचा सन्मानाचा मुद्दा झाला आहे। राम मंदिराचं वैशिष्ट्य काय? राम मंदिर पारंपरिक नागर शैलीत बनवलं जात आहे। मंदिराची लांबी पूर्व ते पश्चिम 380 फूट, रुंदी 250 फूट आणि उंची 161 फूट आहे। मंदिर 3 मजली असणार आहे। प्रत्येक मजल्याची उंची 20 फूट असेल। मंदिरात एकूण 392 खांब आणि 44 दरवाजे असतील। मुख्य गाभाऱ्यात प्रभू श्रीरामांचं बालरूप मूर्ती असेल, तर पहिल्या मजल्यावर श्रीरामाचा दरबार असेल। मंदिरात 5 मंडप असतील। नृत्य मंडप, रंगमंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असणार आहे। खांब आणि भिंतीवर कोरलेल्या देवी देवतांच्या मूर्ती असणार आहेत। सिंहद्वारापासून 32 पायऱ्या चढून पूर्व दिशेकडून मंदिरात प्रवेश होईल। दिव्यांग आणि वृद्धांसाठी मंदिरात रॅम्प आणि लिफ्टची व्यवस्था करण्यात येणार आहे। मंदिराच्या चारही बाजूंना आयताकार तटबंदी असणार आहे। चारही दिशांना याची एकूण लांबी 732 मीटर आणि रुंदी 14 फूट असणार आहे। तटबंदीच्या चारही कोणांना सूर्यदेव, आई भगवती, गणपती, भगवान शिव यांना समर्पित 4 मंदिरे बांधण्यात येणार आहे। उत्तरेला अन्नपूर्णेचे आणि दक्षिणेला हनुमानाचं मंदिर असणार आहे। मंदिराजवळ पौराणिक सीताकूप असणार आहे। मंदिरात प्रस्तावित अन्य मंदिर म्हणजे महर्षी वाल्मिकी, महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, निषादराज, माता शबरी आणि ऋषीपत्नी देवी अहिल्या यांची मंदिरे असणार आहेत। दक्षिण पश्चिम भागातील नवरत्न कुबेर टेळ्यावरील भगवान शिवाच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करून तेथे जटायूची मूर्ती बसवण्यात आली आहे। मंदिरात लोखंडाचा वापर केला जाणार नाही। जमिनीवर कॉन्क्रिटीकरणही करण्यात आलेलं नाही। मंदिराच्या खाली 14 मीटर जाडीचा रोलर कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट टाकण्यात आला आहे। त्याला कृत्रिम खडकाचे स्वरूप देण्यात आले आहे। मातीच्या ओलाव्यापासून मंदिराचे रक्षण करण्यासाठी ग्रॅनाइटचा 21 फूट उंच मंडप तयार करण्यात आला आहे। मंदिर संकुलात सिवर ट्रीटमेंट प्लांट, वॉटर ट्रीटमेंट प्लांट, अग्निशमनासाठी पाण्याची व्यवस्था आणि स्वतंत्र पॉवर स्टेशन स्वतंत्रपणे बांधण्यात आले आहे, जेणेकरून बाह्य संसाधनांवर कमीत कमी अवलंबित राहील। 25,000 क्षमतेचे यात्रेकरू सुविधा केंद्र बांधले जात आहे, जेथे यात्रेकरूंचे सामान आणि वैद्यकीय सुविधा ठेवण्यासाठी लॉकर असतील। मंदिर परिसरात स्नानगृह, स्वच्छतागृह, वॉश बेसिन, उघडे नळ आदी सुविधाही असतील। मंदिर पूर्णपणे भारतीय परंपरेनुसार आणि स्वदेशी तंत्रज्ञानाने बांधले जात आहे। पर्यावरण जल संवर्धनावर विशेष लक्ष दिले जात आहे। एकूण 70 एकर क्षेत्रापैकी 70% क्षेत्र कायम हिरवेगार राहील। प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे। राम मंदिर उद्घाटनाची जोरदार तयारी सुरू आहे। प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची सुरुवात 1 आठवडा अगोदर वैदिक विधींनी होईल। दरम्यान रामलल्ला मंदिराच्या बांधकामाचे अनेक फोटो समोर आले आहेत। अयोध्येत राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे। श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने ट्विटरवर अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाचे नवीन फोटो शेअर केले आहेत। राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होणार आहेत। 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला
देशभरातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत। त्यासाठी अयोध्येत पार्किंगसह विविध व्यवस्था करण्यात आल्या आहेत। श्रीराम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याला सुरुवात करणारे वैदिक विधी मुख्य सोहळ्याच्या एक आठवडा आधी 16 जानेवारीला सुरू होतील। गेल्या आठवड्यात मंदिर ट्रस्टने 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली होती। यासाठी राम जन्मभूमी मंदिरात होणाऱ्या अभिषेक सोहळ्यासाठी सर्व परंपरेतील मान्यवर संत आणि राष्ट्राच्या सन्मानासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना निमंत्रण मिळाले आहे। 6 ट्यूबवेल, 1 स्वयंपाकघर आणि 10 खाटांचे रुग्णालय अशा अत्यावश्यक सुविधांनी युक्त तंबू उभारण्यात आला आहे। रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी देशाच्या विविध भागातील सुमारे 150 डॉक्टरांनी या रुग्णालयात एक करून आपली सेवा देण्याचा संकल्प केला आहे। संपूर्ण शहरात कम्युनिटी किचनची स्थापना करण्यात येणार आहे। राम मंदिराच्या उद्घाटनानंतरच्या पहिल्या 100 दिवसात राम भक्तांची दर्शनासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता रेल्वेने देशाच्या विविध भागातून अयोध्येला 1000हून अधिक गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे। अयोध्येतील भव्य राम मंदिरात 22 जानेवारीला रामलल्लाच्या भव्य अभिषेक सोहळा पार पडणार आहे। या सोहळ्यासाठी देश-विदेशातील नामांकित व्यक्तींना आमंत्रण पाठवण्यात आले आहे। रामलल्लाची सेवा करण्यासाठी पुजारी नियुक्त करण्यात आले। त्यासाठी मोठी भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली। या भरती प्रक्रियेसाठी देशभरातून 3000 विद्यार्थी आणि पुजारी यांच्या मुलाखती घेण्यात आल्या। त्यातून काहींची अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्रभू रामाची सेवा करण्यासाठी निवड करण्यात आली आहे। आता निवड झालेल्या अर्चकांना 6 महिन्यांचं प्रशिक्षण दिलं जाणार असून प्रशिक्षण प्रणाली सुरू करण्यात आली आहे। अयोध्येतील भव्य मंदिरात प्रभू श्रीरामांच्या सेवेसाठी देशभरातील तब्बल 3000 विद्यार्थ्यांमधून काहींची निवड करण्यात आली आहे। सध्या त्यांचं प्रशिक्षण सुरू आहे। पुजारी पदांसाठी अर्ज केलेल्यांपैकी 24 अर्चकांची निवड करण्यात आली आहे। त्यापैकी 21 अर्चकांचं प्रशिक्षण सुरू झालं आहे। अयोध्येत कसं होणार रामाचं दर्शन, कुठे मिळणार प्रसाद? 22 जानेवारी 2024ला अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या भव्य महालात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। याचवेळी रामलल्ला सिंहासनावर विराजमान झाल्यानंतर लाखो रामभक्त अयोध्येत पोहोचतील आणि आपल्या दैवतांचं दर्शन घेतील। याची संपूर्ण व्यवस्था राम मंदिर ट्रस्ट करत आहे। भाविक मंदिराच्या आवारात प्रवेश करताच त्यांना 332 फूट अंतरावर रामलल्लाचं दर्शन घेता येणार आहे। याचबरोबर देवाचे दर्शन आणि पूजेनंतर गाभाऱ्याजवळ भाविकांना प्रसाद देण्यात येईल। एका दिवसात तब्बल 2 ते 2.5 लाख भाविकांना सहज दर्शन घेता येणार आहे, अशी व्यवस्था करण्यात आली आहे। या व्यवस्थेनंतर आता राम मंदिर ट्रस्टच्या वतीने रामलल्लांच्या भक्तांना प्रसाद दिला जाणार आहे। इतकंच नाही तर उद्यानामध्ये प्रसाद वाटपासोबतच कुबेर टिळा आणि यात्री सुविधा केंद्रात जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। राम मंदिर ट्रस्ट व्यतिरिक्त इतर संस्था देखील या निमित्ताने राम भक्तांच्या प्रसाद वाटपामध्ये सहभागी होणार आहेत। 51 इंचाची मूर्ती। राम मंदिर ट्रस्ट सदस्य डॉक्टर अनिल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याचे पुजारी भव्य मंदिरात रामलल्लाची सेवा करणार आहेत। देवाची सेवा व पूजा ही नेहमीप्रमाणे होईल। भक्तांना गर्भगृहात प्रवेश करताच 51 इंचाची मूर्ती पाहायला मिळेल। रामलल्लाच्या दर्शनानंतर उद्यानात प्रसाद वाटप करण्यात येईल। दर्शनासाठी येणाऱ्या सर्व राम भक्तांना 2 ओळीतच दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, पण काही दिवसांसाठी भक्तांसाठी 4 रांगांचं नियोजन करण्यात येईल। एका दिवसात तब्बल 2 ते 2.5 लाख लोक मंदिरात येऊन दर्शन घेतील। अयोध्या राम मंदिर खोदकामात मिळालेल्या वस्तूत काय रहस्य दडलंय? अयोध्या येथील प्रसिद्ध श्री राम जन्मभूमी परिसरात 5 फूट शिवलिंग, अनेक स्तंभ आणि देवी देवतांचे शिल्पावशेष सापडले आहेत। या परिसरात गेल्या 10 दिवसापासून सपाटीकरणाचे काम सुरू असताना अनेक गोष्टी आढळून आल्या आहेत। त्यात एखाद्या प्राचीन मंदिराचे अवशेष, मूर्तीचे लाल आणि काळ्या पाषाणातील काही अवशेष हाती आले आहेत। अयोध्येतील राम जन्मभूमी परिसरात काही पुरातन अवशेष सापडल्यानंतर देशभरातील वातावरण पुन्हा एकदा राममय झाल्याचे पाहायला मिळाले। या परिसरात प्राचीन मंदिर असण्याचा दावा या अवशेषांमुळे आणखी बळकट होत आहे। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या बहुचर्चित निकालात ही जागा रामलल्लाला सोपविण्याचे आदेश दिले। तसेच राम जन्मभूमी परिसरात अनेक मंदिराचे अवशेष असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीही वारंवार सांगण्यात आले होते। हे प्राचीन अवशेषांचा काळ काय असू शकतो, यामागील रहस्य काय जाणून घेऊया। अयोध्या आणि राजा विक्रमादित्य। त्रेतायुगात शरयू नदी किनारी असलेल्या अयोध्या नगरीत श्री विष्णूंचे 7वा अवतार असलेल्या श्रीरामांचा जन्म झाला होता। तब्बल 2 युगानंतर कलियुगात राजा विक्रमादित्यांनी अयोध्या नगरीचा पुन्हा शोध घेतला होता आणि शेकडो वर्षांपूर्वी श्रीरामांचे मंदिर उभारले होते। राजा विक्रमादित्य परम राम भक्त होते, म्हणूनच अयोध्या नगरीचा शोध घेऊन त्यांनी तेथे श्रीरामांचे भव्य मंदिर बांधले।
अयोध्येत राम जन्माच्या ठिकाणी मोठे मंदिर असावे अशी विक्रमादित्यांची इच्छा होती असे सांगितले जाते। तीर्थराज प्रयाग यांचे अमूल्य योगदान। आताच्या घडीला अयोध्या नगरीत राहत असलेल्या आणि अनेक पिढ्या राम जन्मभूमीवर प्रचंड श्रद्धा असलेल्या संत महंत यांच्या मते तीर्थराज प्रयाग यांनी राजा विक्रमादित्यांना अयोध्येचा शोध घेण्यास मोलाचे सहकार्य केले होते। प्रयाग यांनी विक्रमादित्यांना एक गाय दिली आणि ही गाय ज्या ठिकाणी जाऊन दूध देईल तीच जागा श्रीरामांची पवित्र जन्मभूमी असेल असे सांगितले। विक्रमादित्य गायीला घेऊन निघाले आणि अयोध्येला पोहोचताच गायीने दूध दिले अशी एक पौराणिक कथा सांगण्यात येते। श्रीरामांचे भव्य मंदिर। अयोध्येला पोहोचताच राजा विक्रमादित्यांनी श्रीराम जन्मभूमीचा शोध घेतला, तेथे एक जागा निश्चित केली आणि तिथे 84 खांबावर उभे असलेले एक भव्य मंदिर बांधले। हे मंदिर खूप उंच होते। राजा विक्रमादित्यने श्रीरामांना शोभेल इतके भव्य मंदिर बांधल्याचे सांगितले जाते। या मंदिराची उंची इतकी मोठी होती की मुघल शासक बाबर प्रथमच अयोध्येतील पंचक्रोशीत आला तेव्हा त्याला तेथूनच श्रीराम मंदिराचे दर्शन झाले असे सांगितले जाते। बाबर झाला आश्चर्यचकित। अयोध्येतील भव्य इमारत पाहून मुघल शासक बाबर स्तिमितच झाला। त्याने पूर्व दिशेला पाहिले असता त्याला 2 चंद्र दिसले। त्याने मीराबाकीला याबाबत विचारले की आपण दिल्लीत होतो तेव्हा मला एक चंद्र दिसायचा, मग येथे आल्यावर 2 चंद्र कसे दिसत आहेत? यावर मीराबाकींनी सांगितले की आपण ज्याला दुसरा चंद्र समजत आहात तो आपला भ्रम आहे। तो खरा चंद्र नसून अयोध्येतील राम मंदिराच्या कळसावरील चंद्रकांत मणी आहे। मीराबाकीचे हे उत्तर ऐकल्यावर बाबर एकदम गप्प बसला। बाबरचा मोह। एका कथेनुसार चंद्रकांत मणी पाहिल्यावर बाबरला त्याचा मोह झाला। काही करून चंद्रकांत मणी मिळवायचा असे त्याने ठरवले। मीराबाकीला सांगून 10,000 सैन्य मंदिरावर आक्रमण करण्यासाठी पाठवले आणि तो मणी आणण्यास सांगितले। मात्र अयोध्येच्या लाखो नागरिकांनी ते आक्रमण परतवून लावले। यानंतर स्वतः मीराबाकी आणखी सैन्य घेऊन तेथे दाखल झाला। मंदिर उद्ध्वस्त केले असे सांगितले जाते। परंतु राम जन्मभूमी परिसरात अलीकडेच मिळालेले अवशेष राजा विक्रमादित्याने बांधलेल्या मंदिराचे असू शकतात असे सांगण्यात येत आहे। यामध्ये शिवलिंग, सुदर्शन चक्राच्या कलाकृती, देवी देवतांच्या मूर्त्या, अमृत कलश, पुष्प कलश आणि भले मोठे खांब आढळून आले आहेत। अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर प्रेस करा।